ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग C24 तास या आपल्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका। राज्य शासनाच्या आदेशानुसार जामखेड तालुक्यातील न्यायालयीन कोठडीसाठी वापरण्यात येणारे दुय्यम कारागृह अखेर कायमस्वरूपी बंद करण्यात आला आहे। या निर्णयाची अंमलबजावणी करत बुधवारी 9 जुलै रोजी येथील 62 आरोपींना कडेकोट बंदोबस्तामध्ये नाशिक येथील मध्यवर्ती कारागृहात स्थलांतरित करण्यात आले। यापुढे जामखेड न्यायालयीन कोठडीमधील सर्व आरोपींचा मुक्काम हा नाशिक मध्यवर्ती कारागृहामध्येच असणार आहे। राज्य शासनाने सुरक्षेच्या दृष्टीने तसेच जीर्ण अवस्थेमधील कारागृहांचा विचार करून राज्यामधील 116 दुय्यम कारागृह कायमस्वरूपी बंद करण्याचा निर्णय घेतलाय। अनेक कारागृहांच्या इमारती जीर्ण झाल्या आहेत, काही ठिकाणी कैदी पळून जाण्याच्या घटना वाढल्या आहेत, त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला। त्यानुसार कैद्यांना जवळच्या जिल्हा किंवा मध्यवर्ती कारागृहामध्ये टप्प्याटप्प्याने हलवण्याची प्रक्रिया सुरू आहे। या निर्णयानुसार जामखेड येथील दुय्यम कारागृहामधील 59 पुरुष आणि 3 महिला अशा एकूण 62 आरोपींना दुपारी सुमारे 2च्या सुमारास पोलिसांच्या वाहन ताफ्यामधून नाशिककडे रवाना करण्यात आले। स्थलांतराच्या वेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी कारागृह परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। संपूर्ण प्रक्रिया शांततेत, शिस्तबद्ध पद्धतीने आणि नियोजनबद्ध पद्धतीने पार पडली आहे। आरोपींना निरोप देण्यासाठी त्यांच्या नातेवाईकांनी कारागृहाच्या बाहेर मोठी गर्दी केली होती। अनेकांच्या डोळ्यात अश्रू तरळल्याचे भावनिक चित्र देखील या ठिकाणी बघायला मिळालं। या संपूर्ण प्रक्रियेच्या दरम्यान सर्व प्रशासकीय आणि सुरक्षा नियमांचे काटेकोरपणे पालन करण्यात आलं। जामखेड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी तसेच खर्डा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक उज्ज्वल सिंह राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता। अशोक वीर, C24 तास, जामखेड।